ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी तिघा जणांची समिती केली, गाव स्तरावर तालुका स्तरावर. हैदराबाद मध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी आहे, याच्यासाठी तिघा जणांची समिती केली. ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी कोणाची बटाईने जमीन केली असेल त्याचं हमी पत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र ने प्रक्रिया लवकर सुरू होणार. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे जमीन आहे त्याच्या सातबाऱ्यावरती त्या तिघा जणांच्या सदस्य समितीनं तो ताबडतोब वर्ग करून तहसीलदार, एसडीएम, कलेक्टर यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रमाणपत्र दिले जातात. हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत याबाबतचा तो जी आर. शंका कुशंका डोक्यात ठेवायची गरज नाही. शंका कुशंका करणारे आपल्या बाजूने कवा बोललेच नाही. आणि बाबा हो, मी का वाटोळं करीन तुमचं? मराठा समाजाचं मी का वाटोळं करीन? दोन चार जण बोलले असं पत्रकार बांधवांचं म्हणून बोललो मी, नाही तर मी लय आनंदी आहे, समाज आनंदी आहे. आणि आम्हाला काय देणं घेणं कोणाचं बोलला काय नाही बोलला काय, व म्हणणं हे म्हणून बोलितो. बोलाम का तज्ञ, बोलताम का तज्ञ. परत याच्याही पलीकडे सांगतो, जर वाटतच असेल आणि गैरसमजच वाटत असेल तर तिथं आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं आहे. बघा बरं का मराठा भावानं, यांना तुमच्या तर मायातली दुरी निर्माण करून तोडायचे एकमेका. मी एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटोळं झालं, ही यांचा उद्देश. आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेकी बाळीचं पोरा बाळांचंच कल्याण करतो. आणि मग आता हा विषय संपेतच आणला या मनोज जरांगेने. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जर आरक्षणात गेला तर खाली काय राहील? आपल्याला बोंबलायला काही मिळवायला काय नाही राहील. त्यामुळं कुणीही विश्वास ठेवायचा नाही. पुन्हा तेच सांगतो की मी का वाटोळ करीत